धावा कंप्लीट झाल्या या ठिकाणी तब्बल एक एक धावसंख्येने श्री गणेशा केला जातोय. एक आकडा प्रगती पथावर या ठिकाणी लागला जातोय. थोडीशी शांतता राखायची जरा. एक धाव झाली या धावफलकावरती. योगेश कांबळे ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सफल झाला. खेळाडू पूर्ण खेळात्मक फटका, देखना फटका. बॉल थांबत नाहीये. बॉल लत बाउंड्री लाईनच्या पलीकडे गोच्या बाट मधून आलेला प्रेक्षणीय चौकार. खूप चांगला फटका, खूप थांबणार नाही. स्ट्रोक, पारल स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पानसांचा सिग्नल. इट इज बाउंड्री. यस, थँक्यू 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 डीजे. चौकार येतो या ठिकाणी. चौकाराच्या सहाय्याने धावपळकर धावा आल्यात. तब्बल 10 धावसंख्या आल्यात. प्रगती पथावरती 10 धावसंख्या लागली जातात. पुणे एकदा डान्सिंग द डाऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टेप आउट जरूर झालाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न सरसावला जरूर पुढे. दहा झाल्या तर या ठिकाणी 2 चौकार आणि 2 सिंगल. त्यानंतर एक डॉट बॉल. हा देखील खूप चांगला फटका. बॉल थांबत नाहीये. बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावसंख्येसाठी रोशनच्या बाट मध्ये. त्यानंतर बॅटिंगला देखील थोडा शफल झाला खेळाडू. बॅकफुटवर येऊन जर पंच केला असा दिशा थोडी वेगळी दिली असती अक्रॉस लाईनची तर कदाचित बॉल पॉईंटच्या धोक्यावरून देखील बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता. एक धाव आली आहे. धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केला जातोय. धावपळकमध्ये जम पोहोचेल ते तब्बल 17 या आकड्यावरती. 17 धावसंख्या धावपळकरती मात्र आता येऊन पोहोचते. ललितचं षटक चालू आहे. खूप चांगलं षटक फेकतोय ललित. आता प्रगतीपथावरती पहिलाच बॉल आलेली एकदा. रोशन आता ऑन स्ट्राईक येतो. ज्यानं अद्याप चांगला खेळ केला आहे मैदानावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इट इज वाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्या देखील आकड्यानं बदल होईल आणि धावपळकमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 18 या आकड्यावरती. 18 धावसंख्या धावपळकरती लागली जाते.
गावदेव क्रिकेट संघ निबाळ यांच्या सविती विद्यमानानं भरवण्यात आलेली ही स्पर्धा तब्बल 30,000, 15,000, 7,500, 7,500 ही स्पर्धा आपण सर्वजण पाहत आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एकीकडे बावलेली टीम त्यांच्या विरोधात अष्टविनायक बकरे टीम. दांडीगुल त्रिफळा उद्ध्वस्त फर्निचर बँड रोशनला परतावं लागेल. थँक्यू डीसी. रोशन बाद झाला आता. अमोल गेला मागील मॅचचा तारणहार. धावपळ करते धाव येऊन पोहोचले त्या तब्बल 18 धावसंख्या धावपळ करते आता मात्र येऊन पोहोचल्यात. अमोल स्ट्राईक एंडवरती. ललितला यश लाभलंय खरं तर रोशनला परतवण्यामध्ये, कारण की पहिल्या षटकाचा जर विचार केला बॉलर आपण पाहाल गजाननचा, तर गजाननवरती रोशन बरसला. 2 चौकार 1 षटकाराचा खेळ त्यांनी केला आणि 1 सिंगल वैयक्तिक, त्यानंतर 1 डॉट आणि 1 सिंगल असे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगला फटका सजवलाय दोनही खेळाडूंना छेदून लॉंगॉन लॉंगअपच्या अगदी मधून स्ट्रेट ड्राईव्ह बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बल 22 आकड्यावरती 22 रन लॉस ऑफ द 1 विकेट. फसलाय आता, फसलाय अमोल, फसलाय. खरं तर या चुका महागात पडतात. मगाशी देखील दोन चेंडूंचा खेळ अजूनही बाकी असणार या ठिकाणी. आणि धावा झाल्यात धावफलकावरती तब्बल 23 धावा झाल्यात. कदाचित या 2 बॉलवरती षटकार येणं खूप गरजेचं असणार आहे. 2 बॉलवरती षटकार येणं आता खूप गरजेचं आहे. रिव्हर्सचा प्रयत्न केला, फसलाय फटका आता या ठिकाणी. एक येते धावसंख्येत देखील आकड्यानं बदल केला जाईल. धावफलक एकदम पोहोचते तब्बल 24 या आकड्यावरती 24 धावसंख्या धावफलक करते. आता जर विचार केला ना 3 षटकांचा, तर 3ही ट्रम्प कार्ड आहेत. नयन देखील, कल्पज देखील आणि अमोल देखील. आता कमीत कमी 35 तरी टार्गेट पाहिजे सरासरी क्रमानुसार. 35 किंवा 36 धावसंख्येचं टार्गेट असेल तर 12.0 ची सरासरी कंप्लीट होऊ शकते. अक्रॉस द लाईन अडवलाय बॉल या ठिकाणी. 1 कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी सहज कंप्लीट झाल्या. धावसंख्येत दोन्ही आकड्यांनी बदल केलाय. धावफलक दोन्ही आकड्याने पुढे जाईल. 28 धावसंख्या धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचले 14.0 च्या सरासरीने. क्षमा असावी, 26 धावसंख्या झाल्या धावफलकावरती. सव्वीस धावा धावफलकावरती लागले जात आहेत. सोमेश्वर पाहत क्षेत्रक्षणात वारंवार बदल करतो. स्ट्रायकर बॅट्समन पराग बॉलर येतो, पण स्ट्रायकर बॅट्समन मैदानावरती अजूनही आहे. अमोल देखील आहे. म्हटलं तर 15 धावसंख्या
पुष्कळ आहेत खरं तर. यानं मोठा फटका एक्झिक्यूट केला या ठिकाणी. उंचच उंच आणि लांबच लांब, पण तितका देखील कमी देखील पडला या ठिकाणी. विकेट क्रमांक 2 मैदानातून बाहेर. न्यू बॅट्समन बावेश. बॅटिंगचा स्पीड देखील या खेळाडूचा खूप जास्त आहे. खूप जोरात, खूप वेगानं बॅट फिरवली जाते बॅट्समन कडून. चांगला फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. व्हाईट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्या धावपळक मध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 27 या आकड्यावरती. 27 धावसंख्या धावपळकावरती आता येऊन पोहोचली आहे. परागचं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. परागनं 2 खेळाडूंना, एक खेळाडूला परतवलं. खरं तर 2 खेळाडूंना परतवलं 3 चेंडूंमध्ये. 2 चेंडूंमध्ये 2 खेळाडूंना परतवलंय. यष्टिरक्षकानं जर डायरेक्ट चेंडू पकडला तर खेळाडू धाव घेऊ शकत नाहीये. सत्तावीस धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा पराग बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. थोडा शफल झाला खेळाडू. हा देखील डॉट बॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 2 डॉट बॉल खेळतोय खरं तर कल्पेश. आता 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. कदाचित याच्यातील एक स्ट्राईक मिळाली व्हाईट बॉलवरती, किंवा एखाद्या अतिरिक्त बॉल जर चुकून पडला आणि स्ट्राईक मिळाली अमोलला, तर 2 बॉल पुन्हा एकदा अमोलकडे राहतील बॅटिंग करत असताना. पकडली झेल. 3 चेंडू खरं तर कल्पेश खेळला, एकही धाव बनवली नाहीये. यस डीजे. थँक्यू डीजे. एक चेंडू बाकी असणार आहे सदर संपण्यासाठी. सत्तावीस धावसंख्या धावपळावरती लागल्या जातात. एकच पॉईंटची धाव आपल्याला आवंटर असेल.
2 धावा अवघ्या खर्च केल्या गोलंदाजानं. 29 धावसंख्येची गरज आहे आता खरं तर. सोमेश्वर सारखा खेळाडू असणारे खरं तर बेकरे टीमकडे. सारखा बॅट्समन जो मैदानाच्या चारही दिशांना बॅटिंग करतो त्याच्या मेरिटच्या विरोधात आता गोलंदाजी करावी लागणार कल्पेशला. पहिलाच बॉल कल्पेशचा. खूप 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 चांगले डिलिव्हरी केले, खूप चांगले डिलिव्हरी केले खरं तर. सोमेश्वर आणि प्रशांती जोडी आहे खरं तर मैदानावरती. सोमेश्वर पहिला बॉल डॉट झालाय. कल्पेश आहे. दोघांचे गॅप मधून फर्स्ट स्लिप आणि कव्हरच्या मधून बॉलला फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार. अष्टविनायक बकरे टीम बॅटिंग करते. खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. पहा व्हेरिएशन पाहायला मिळालं या बॉलवरती. डॉट बॉल आला, सोमेश्वरनं एक चौकार मारला, त्यानंतर पहिला डॉट आला, त्यानंतर चौकार मारला, पुन्हा एकदा डॉट बॉल आला.
3 चेंडू फेकले, 3 मध्ये 4 खर्च केल्यात खरं तर. सोमेश्वरनं 4 कमवलं, 3 मध्ये 2 बॉल डॉट होत, 1 डॉट चौकार डॉट अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. चौथा बॉल सोमेश्वरसाठी कुणा कल्पेतचा पाहायला मिळेल. शॉर्ट बॉल शॉर्ट टर्मला आपल्याला या ठिकाणी थारा दिला जात नाही. या बॉलला फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, डॉट चौकार बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडूच्या मागे जरूर धावतोय, कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, डेफिनेटली 2 कंप्लीट केल्यात या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं संपले, 10 धावा धावफलकावरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी करायच्या त्या तब्बल 19 धावसंख्येची गरज. प्रशांत असेल ना आता स्ट्राईकवर, प्रशांत स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. अमोल त्याच्या समोर प्रशांत आपल्याला पाहायला मिळतो. पहिला अमोलचा बॉल शॉर्ट केलं, चेंडू खाली क्षेत्ररक्षक नयनील, एक कंप्लीट, एकच धाव असेल. धावसंख्येत एक आकड्यानं बदल केला जाईल आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे खरं तर धावफलकावरती. एक चेंडूचा खेळ संपला, उर्वरित अजूनही तब्बल 11 चेंडू बाकी आहेत. 11 मध्ये 18 करायच्यात आता विजयासाठी. अमोल मोडक बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता सोमेश्वर आहे ज्याच्यामध्ये खूप सारी क्षमता, मनगटातली ताकद आणि आत्मविश्वास. उलटाच बॉल आता फसवलं या ठिकाणी खरं तर.
आदित्य येतो आता बॉलवरती, एक धाव या ठिकाणी सहज कंप्लीट केली आहे. धावसंख्येत एका आकड्यानं बदल. धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते तब्बल 12 धावसंख्या धावफलक. कृपया विनंती, बाहेरून आवाज येऊ नका कोणी. अमोल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. प्रशांत, आता 2-2 खेळाडू बॉल वरती येतील. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय का नाही? यस, डेफिनेटली एक एक धाववरती समाधान मानावं लागणार आहे. आता एकच धाव आली आहे. धावसंख्येत एका आकड्यानं बदल केला जाईल आणि जाऊन पोहोचेल धावसंख्या तब्बल 13 या आकड्यावरती. 13 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. अमोल पुन्हा एकदा व्हेरिएशन, खूप चांगलेच व्हेरिएशन खऱ्या अर्थानं अमोलकडं. व्हेरिएशन आता बदललं. चेंडू खाली योगेश, खूप चांगले एलिव्हेशन, खूप चांगले एलिव्हेशन. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न होतोय का? एकच धाव मानावी लागेल. धावसंख्येत एक या आकड्यानं बदल होईल. धावफलकावरती धावा आलं तब्बल 14. चारही चेंडूंवरती सिंगल धावसंख्या दिलं. म्हणून म्हटलं जातं अमोलला की जर कोण नसेल संघामध्ये तारणारा तर अमोल संघाला नेहमी तारत असतो. मोठा फटका या ठिकाणी. कल्पेशच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता नवसंजीवनी दिली आहे. जिथे विकेट होती सोमेश्वरची, जिथं धावसंख्या एकही नव्हती, तिथे 6 धावसंख्या खर्चित केल्यात आता अमोलच्या बॉल वरती. कल्पेशनं चूक महागात पडेल आता मैदानावरती. कधी कधी हीच चूक परतीचा प्रवास देखील मॅच मधून करायला लावते. 6 मधून धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती तब्बल 20 या आकड्यावरती. 20 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. शेवटचा बॉल होता खऱ्या अर्थानं. झेल झाली असती तर हा शेवटचा बॉल आहे. या बॉलवरती जर विकेट लागली असती तर शेवटचाच बॉल असा यानंतरचा, कारण की हा 5वा चेंडू होता. कारण की त्यांचा शेवटचा चेंडू राहिला असा म्हटलं तर या 6 धावसंख्या देखील त्याच्यामध्ये ऍड झाल्या असता. 15 धावसंख्याची गरज म्हटलं तर एक डिफेन्सला खऱ्या अर्थानं या 15 धावसंख्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या विरोधात बॅटरसाठी, बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी खूप चांगल्या होत्या. चौकार येतोय. हे जीवनदान दिलं खरं तर. कालच्या दिवसामध्ये जे जीवनदान दिलं भूषणला हंबरपाड्या टीमच्या, आणि त्यानंतर भूषणने केलेला कारमानास 46 धावसंख्यांवर नॉट आऊट खेळला या ठिकाणी. षटक क्रमांक 2. 10 धावा शेवटच्या 2 चेंडूंवरती. अगदी हाती गेलं होतं, शेपूट राहिलं होतं आणि त्यामध्ये केलं खऱ्या अर्थानं अमोलवर देखील आक्रमण केलं. कल्पेशची एक चूक या ठिकाणी थोडी महागडी ठरली. धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचलोय 24 आकड्यावरती. आता विजयासाठी 5ची गरज आहे. नयनमध्ये क्षमता आहे ती अजूनही 5 धावसंख्या रोखायची आहे तिचे. यस, थँक्यू डीसे. आता 6 मध्ये करायच्यात 5. नयन आत्मविश्वासाने गोलंदाजी करेल. अमोलला जरूर त्याला नयन बॉलिंग मार्कवर आहे, कारण की मागील मॅच मध्ये तब्बल 4 विकेट घेतल्या होत्या गोलंदाजाने. या खूप चांगली गोलंदाजी, प्रभावशाली गोलंदाजी केली होती. 6 मध्ये करायच्यात तब्बल 6 मध्ये 5 बनवायच्यात. सोमेश्वर सारखा बॅट्समन मैदानावरती अजूनही आहे. यानंतर मॅच असेल विजेता संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल खेळण्यासाठी चिंतामणी वाकस टीम. चिंतामणी वाकस टीम आपल्याला पाहायला मिळेल. 6 मध्ये 5 बनवायच्यात. नयन बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती आक्रमण झालं तर मॅच या ठिकाणाहून समाप्त होईल. मोठा फटका या ठिकाणी आला. युगेश चेंडू खाली. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. आता 5 मध्ये 4 करायच्यात. 5 मध्ये 4 करायच्यात.
नयनकडे ती कॅपॅसिटी क्षमता आहे. व्हेरिएशन खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं आहे आणि सातत्यपूर्वक हे व्हेरिएशन महत्त्वाचं ठरत असतं. पहा वेग कदाचित डॉट झाल्यानंतर यष्टिरक्षकाने बॉल सोडला तर मागील फर्स्ट स्लिपमध्ये बॉल आणणं खूप गरजेचं आहे. हा दबाव आला असता खऱ्या अर्थानं. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या देखील आकड्यानं बदल केला जाईल. 26 झाल्यात. विजयासाठी अजूनही 3ची गरज असणारे चेंडू शिल्लक असतील 4 मध्ये 3 बनवायच्यात. कदाचित तो षटकार आणि त्यानंतर आलेली चौकार मॅचमध्ये आता बनवून ठेवलं असतं खऱ्या अर्थानं. 13 धावसंख्येची गरज लागली असती येणाऱ्या चेंडूंमध्ये. 4 चेंडूंमध्ये 13चं समीकरण झालं असतं. आता पण 4 मध्ये करायच्या 3. नयन कुठपर्यंत मॅच वाढवतो हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. सोमेश्वर आहे, कदाचित एखादा फटका कनेक्ट झाला तर मॅचला फिनिश देखील येणाऱ्या चेंडूला तो करू शकतो आणि कदाचित जर नयनने जर काबीज केलं तर 2 डॉट बॉल देखील सोमेश्वरच्या विरोधात टाकू शकतो. थांबवलंय. ही रणनीती असते खरं तर गोलंदाजाची. जर पहिल्या बॉलवरती जर आक्रमण केलं तर तो पहिला सरस ठरतो. जो पहिला करेल तो सरस. आता नयनने देखील आक्रमण करायला सुरुवात केली. आता 3 मध्ये 3 करायच्यात. कदाचित या बॉलवरचं डॉट बॉल आला तर थोडं प्रेशर क्रिएट अजून होऊ शकतो. मानसिक तणाव देखील येऊ शकतो. 11 खेळाडूंवर जितका मानसिक तणाव आहे तितका एक खेळाडूवर मानसिक तणाव मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पहा खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं. अमोल, योगेश प्रत्येक जण येऊन संघर्षाच्या लढाईसाठी खरं तर, कारण की इतक्या जिद्दीने खेळत आहेत. एफर्ट्स येतात. 100% एफर्ट्स मॅचमध्ये देतात. एअरटाईट मॅच आहे. जरूर धावा कमी आहेत, कमी चेंडूंमध्ये करायच्यात, पण इतकी एअरटाईट मॅच झाले. सोमेश्वर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. म्हटलं होतं जर कदाचित 2 डॉट बॉल आले तर शिरकाव करू शकतो वावलेली टीम. पहिल्या बॉलवरती जर आक्रमण केलं असं सोमेश्वरने तर थांबला असा नयन, पण आता नयन थांबणार नाहीये. डॉट बॉल आला या ठिकाणी. आता 2 मध्ये करायच्यात. 2 मध्ये 3 करायच्यात आता या ठिकाणी. हॅलो 2 मध्ये 3 करायच्यात. नयन पुन्हा एकदा बॉल ट्रॅकवरती. सोमेश्वर या बॉलवरती जर नयननं डॉट बॉल घेतला तर मॅच मधला आत्मविश्वास नयनचा खूप वाढू शकतो. डिस्कस होणार. खरं तर हा कुशल मुवमेंटचा डिसिजन आहे. तो खेळाडू शफल झालाय की नाही ते मुख्य पंचांना माहीत आहे. उपपंचांशी ते डिस्कस केलं कारण की पंचांना नक्की डिसिजन ऑन फील्ड डिसिजन आहे हा. पंच डिस्कस करणार. आधी पंचांना देखील माहिती आहे बॉल कुठून गेला. त्यानंतर उपपंचांशी डिस्कस केलं की या बॉलवरती डिसिजन काय दिला जातो आणि मग पंचांनी दिलेला डिसिजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. पंच डिसिजन नो आर्ग्युमेंट. पंच डिसिजन पोचवा आपला आमच्यापर्यंत. पंच फेअर डिलिव्हरी. थँक्यू. आता चेंडू शिल्लक आहे 1 आणि विजयासाठी 3 चेंडू लगातार डॉट फेकलेत. विजयासाठी 3 धावसंख्येची गरज असणार आहे. 1 बॉल मध्ये एकदा जोरदार टाळ्या मॅचसाठी. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज. सर्वांच्या आता हृदयाचे ठोके निश्चित धाकधूक होत असेल कारण की नयनने जी भन्नाट गोलंदाजी केली. ज्यावेळेस खरं तर कल्पेशने झेल सोडली ना दीपकची, त्यावेळेस असं वाटलं की अमोलने चेंडूच फेकून दिला होता की मॅचमधून संपूर्ण जीव काढून घेतला अमोलनं. त्यावेळेस योगेश दादाने देखील पाठ फिरवली. रोशन देखील थोडंसं चिंतेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पण नयनने सांगितलं की मी मॅचमध्ये बाकी आहे. माझी षटक फेकण्याची क्षमता आहे. कमी चेंडू आहेत, कमी धावसंख्या आहे, पण मी या चेंडूंमध्ये त्यांना रोखू शकतो. 1 चेंडू ज्यावेळेस 6 चेंडू 5ची गरज होती त्यावेळेस लगातार 2 धावसंख्या आल्या आणि नंतर शिरकाव केला खऱ्या अर्थानं. 4 चेंडूंमध्ये 3 धावसंख्येची गरज असताना 3ही चेंडू डॉट फेकलेत. 1 चेंडू 3 धावसंख्येची गरज. वावळलीचा रायझिंग स्टार नयन मुंडे बॉलिंग मार्कवरती काय करतो पाहणं सर्वांच्याच नजरेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नयन मुंडेला आता नाचवतील खऱ्या अर्थानं. खूप चांगली बॉलिंग म्हणावी लागेल नयनची आता या ठिकाणी. डीजे एकदा गाणं उद्या चॅम्पियन.